केंद्र सरकारने बजेटमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर असलेला टॅक्स कमी करावा, तरच वर्क फ्रॉम होम यासाठी पुन्हा प्रयत्न करावे अशी मागणी आयटी कर्मचारी करतात। कारण पुण्यात वाहतूक कोंडीत आयटी कर्मचाऱ्यांना त्रास होत असून याबद्दल बजेटमधून दिलासा द्यावा अशी अपेक्षा पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। आपल्या सोबत आयटी क्षेत्रातले काही व्यक्ती आहेत। त्यांना नेमकं आता या केंद्राच्या बजेटमधून काय अपेक्षा आहेत, कारण की दरवेळेस हे बजेट सादर होत असतं, केंद्र सरकारकडून काही नियमावली असतील किंवा काही दिलासा असतो तो विविध क्षेत्रातल्या नागरिकांना दिला जातो आणि आयटी क्षेत्रातल्या लोकांना नेमकं काय हवंय, या बजेटमधून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। सर, काय वाटतं, परवा आता आपलं बजेट सादर होतंय, तुमच्या काय अपेक्षा आहेत बजेटमधून? केंद्राकडनं आपल्याला आम्ही आयटी जे काय हे माणूस आहे त्यांच्याकडनं आम्हाला केंद्राकडनं ही अपेक्षा आहे की आम्हाला टॅक्समध्ये जे स्लॅब दिलेलं आहे त्यामध्ये काहीतरी आम्हाला सवलत पाहिजे, कारण सॅलरी तर 30 राहिलेली आहे आमची आणि जे टॅक्स स्लॅब्स ते वाढलेले आहेत, तर त्यामध्ये आम्हाला काहीतरी सवलत केंद्राकडनं पाहिजे। मोस्टली अबाउट टॅक्समध्ये ना, ते टॅक्स ते सांगितलं आमचे नेबरनी, तेच टॅक्स स्लॅब आम्हाला वाढून पाहिजे, तेच आमची अपेक्षा आहे, तेच विनंती आहे। त्यामुळे आता या सादर होणाऱ्या केंद्राच्या बजेटमधून आयटी क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।